तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत खालील जी पदे आहेत तर तिथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं 5 उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे शहर गुणवत्ता आश्वासक CQAC. तर यासाठी इथं एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि यासाठी जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे तर तुम्हाला MBBSची पदवी तर लागणार आहे किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स तुम्हाला लागेल. तर यामध्ये BDS किंवा BAMS किंवा BHMS किंवा BUMS किंवा BPTH प्लस MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थकेअर ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि 1 वर्षाचा अनुभव पण तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे या पदासाठी तर तुम्हाला 35,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. SCसाठी 1 आहे, विजयसाठी 1 आहे आणि या पदासाठी तुम्हाला जी शैक्षणिक पात्रता आहे तर तुम्हाला MBBSची पदवी तर लागणार आहे किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स तुम्हाला लागेल. तर यामध्ये BDS किंवा BAMS किंवा BHMS किंवा BUMS किंवा BPTH प्लस MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थकेअर ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि 1 वर्षाचा अनुभव पण तुम्हाला इथं लागणार आहे आणि या पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ते इथं 32,000 रुपये मिळणार आहे. तसेच जी वयोमर्यादा आहे या पदांसाठी तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे आणि या पदांसाठीचे परीक्षा शुल्क आहे तर तिथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी तर 100 रुपये आहे. तर तुम्हाला इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ठाणे या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल, राष्ट्रीयकृत बँकेचा. तसेच जी निवड प्रक्रिया आहे पदांसाठी तर ती इथं गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी तर 50 गुण, पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला इथं 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी आणि गुणक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांकन यादी म्हणजे मेरिट लिस्ट इथं तयार केली जाणार आहे आणि त्यानुसार उमेदवारांना नियुक्ती इथं दिली जाणार आहे. आणि या पदांसाठी कोणत्याही प्रकारची इथं मुलाखत घेतली जाणार नाही तुमची. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये वयाचा पुरावा, पदवी, पदविका प्रमाणपत्र, तसेच गुणपत्रिका, कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, शासकीय, निमशासकीय अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, जात किंवा वैधता प्रमाणपत्र, तसेच नॉन क्रिमी लेअर, डोमेसाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, तसेच बँकेचा DD, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 5/12/2025 पर्यंत सादर करायचे आहेत आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर ते दिलेले आहे. ठाणे महानगरपालिका भवन, सर सेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी 5 खाडी ठाणे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथे सादर करायचे आहेत. तर वरील जी पदे आहेत तर इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. हे PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.